नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 6 या वर्गाचं जे इंग्लिशचं बुक आहे या बुकमधील पेज नंबर 49 या पेजवरती ग्रँडपा स्टोरी ही आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ग्रँडपा स्टोरी, ग्रँडपाने ही स्टोरी रोनकला सांगितलेली आहे। ती स्टोरी या ठिकाणी राईट डाऊन केलेली आहे। टीट फॉर टॅट म्हणजे जशास तसे। वन्स अपॉन अ टाईम, एकेकाळी अ कॅमल अँड अ जॅकल लिव्ह इन अ रिव्हर, नदी किनारी एक कॅमल आणि एक जॅकल राहत असे। नियर द वॉटर एज, आणि नदीच्या किनारी होती। अँड ऑन द अदर साईड ऑफ द रिव्हर, नदीच्या दुसऱ्या बाजूला देअर वॉज अ विलेज विथ फील्ड अँड फार्म्स, नदीच्या दुसऱ्या बाजूला एक विलेज होतं, एक गाव होतं, आणि त्या गावामध्ये शेतकरी राहत होते आणि त्यांचे शेतही त्या ठिकाणी होते। द जॅकल वॉज अ व्हेरी क्लेवर, जो जॅकल होता तो खूप हुशार होता। ही ट्राईड टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड, तो जॅकल आपल्या या मित्राला म्हणजे कॅमलला वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक हा त्या ठिकाणी तो सांगत असे। द कॅमल हू वॉज हॅपीली मंचिंग अवे हिज फूड, आणि कॅमल मात्र झाडाची पानं खाता खाता त्या ज्या ट्रिक्स आहे, त्या ज्या गप्पा आहे तो त्या ठिकाणी ऐकत असे अगदी आनंदाने। द जॅकल बिगॅन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर अ शुगर केन ट्रीट इन अ फार्मर्स फील्ड, एकदा जॅकलने सांगितलं की कॅमल या नदीच्या पलीकडे जे आपल्याला शेत दिसतंय त्या शेतामध्ये शुगर केन आहे। शुगर केन मीन्स ऊस, तर ऊसाचं शेत आहे। ॲट फर्स्ट द कॅमल हेजिटेटेड, सुरुवातीला त्या कॅमलने द्वेष दाखवला किंवा तिरस्कार दाखवला की आपण काही त्या नदीच्या पलीकडे जायचं नाही कारण लोक आपल्याला मारतील। बट इन द एंड, परंतु शेवटी ही ॲग्रीड टू गो विथ द जॅकल टू रेड द शुगर केन फील्ड, तो जॅकल त्या कॅमलला म्हणत असे की नाही काही कोणी आपल्याला मारत नाही, आपण तिथे जाऊ आणि छानपैकी शुगर केन खाऊ। द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक, मग ते तिकडे जाण्यासाठी नदीमधून कॅमल आणि जॅकल दोघेही निघाले। कॅमल हा पोहत होता आणि त्याच्या पाठीवर जॅकल हा त्या ठिकाणी बसलेला होता। द टू फ्रेंड्स क्रॉस द रिव्हर, त्या दोघांनी त्या ठिकाणी रिव्हर क्रॉस केली म्हणजे रिव्हरच्या पलीकडे गेले। दे एट देअर फील इन द शुगर केन फील्ड, ते त्या ठिकाणी त्या शुगर केनच्या म्हणजे ऊसाच्या शेतात गेले। द जॅकल सडनली द जॅकल बिगॅन टू हाऊल, त्या ठिकाणी त्या जॅकलने खाता खाता अचानक आवाज काढला। शू सेड द कॅमल, त्या ठिकाणी कॅमल म्हटला शू यू विल वेक द फार्मर, तू या ठिकाणी आवाज करू नको, ओरडू नको, फार्मर येऊन जाईल। बट द जॅकल वेंट ऑन हाऊलिंग, परंतु जॅकलने काही ऐकलं नाही आणि तो आवाज काढत होता। शुअर इनफ द फार्मर अँड हिज हेल्पर्स केम रनिंग टू द फील्ड, त्या जॅकलचा आवाज ऐकून फार्मर आणि त्याची मदत करणारी इतर मित्र हे सर्वजण त्या ठिकाणी त्या शेताच्या दिशेने धावू लागले। द नॉटी जॅकल स्लिप अवे, त्या ठिकाणी जॅकल हा पळायला लागला, सरकत पण तो पळत होता, सरकायचा पुन्हा पळायचा। बट द पुअर कॅमल कुड नॉट टू डू, परंतु जॅकल इतकं फास्ट त्या जो काही कॅमलला जॅकल इतकं फास्ट पळता येत नव्हतं। द फार्मर बीट हिम अप अँड ड्रो हिम अवे, आणि अचानक जॅकल पळून गेला आणि तिथं मात्र सापडलं कोण, तर कॅमल, आणि त्या कॅमलला त्या फार्मरने काय केलं, बीट केलं म्हणजे काठीने मारलं। द जॅकल वॉज वेटिंग फॉर द कॅमल ॲट द रिव्हर साईड, त्या ठिकाणी जॅकल त्या कॅमलची वाट पाहत होता। ही सेड सॉरी ब्रदर, मार खाल्ल्यानंतर तो कॅमल हळूहळू नदीतून पुढे नदीजवळ आला। ही सेड सॉरी ब्रदर, त्या ठिकाणी जॅकल त्याला म्हणू लागला की सॉरी, मला माफ कर भाऊ, बट आय एम इन द हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर, पण मला सवय आहे की चांगलं जेवण झालं की त्याच्यानंतर गाणं म्हणायचं किंवा छानसे आवाज काढायचे। आय होप यू डिडंट माइंड इट मच, परंतु मला आशा होती की असं काही घडणार नाही। द कॅमल डिडंट से एनिथिंग, त्या ठिकाणी कॅमल त्या ठिकाणी काही बोलला नाही। ही लेट द जॅकल सीट ऑन हिज बॅक अँड एंटर द रिव्हर, आणि पुन्हा एकदा मार खाल्ल्यानंतर बी तो जो कॅमल होता तो त्या नदीतून पुढे जाऊ लागला, आणि हा जो जॅकल होता हा त्याच्या पाठीवर बसला। नियर द मिडल ऑन द रिव्हर, ज्या ठिकाणी नदीचा अगदी मध्य भाग होता त्या ठिकाणी आल्यानंतर द वॉटर वॉज व्हेरी डीप, तिथलं ते वॉटर होतं ते खूप खोल होतं। देअर द कॅमल बिगॅन
टू टेक अ डीप इन द रिव्हर. तर अजून खोल गेला. द जॅकल वॉज फ्रायटन. मग जॅकल त्यावेळेस घाबरला की अरे हा तर पाण्याच्या मध्ये खोल चालला आहे, मग आता मी पाण्यात पडतो काय. व्हॉट आर यू डुईंग यू सिली फेलो. त्या ठिकाणी तो जॅकल होता, तो जॅकल त्या कॅमलला म्हणू लागला की व्हॉट आर यू डुईंग, तू काय करतो हे, तू असं मूर्खासारखा का वागतोय. आर यू ट्राईंग टू डाऊन मी, तू मला या पाण्यामध्ये पाडणार आहे का. नो ब्रदर सेड द कॅमल. कॅमल म्हटला नाही मी तुला कशाला पाडू. इट्स जस्ट, हे खोल आहे त्याच्यामुळे तसं होत आहे. दॅट आय एम इन द हॅबिट ऑफ टेकिंग अ डीप इन द रिव्हर. मला नेहमी ती सवय आहे की पाणी खोल असलं की त्या ठिकाणी मी अजून खोल जात असतो आणि मला त्या गोष्टीमध्ये आनंद वाटतो. आफ्टर अ गुड मील, आणि त्या ठिकाणी मला चांगलं आनंद वाटतो. चांगलं जेवण झालं की मी या ठिकाणी या पाण्याच्या अगदी मध्ये जातो. आय होप यू डोंट माइंड. मला आशा आहे की तू मला समजून घेशील. द नॉटी जॅकल लर्न हिज लेसन. आणि त्यावेळेस त्या जॅकलला धडा मिळाला की आपण जर दुसऱ्याचं नुकसान केलं तर आपलंही कोणीतरी नुकसानही करत असतं. ही नेवर ट्रबल द कॅमल अगेन. आणि त्याच्यानंतर त्याने त्या कॅमलला कधीही पुन्हा त्रास हा दिला नाही. म्हणजेच त्या जॅकलमुळे त्या कॅमलला मार बसला, तसंच कॅमलनेसुद्धा त्याला पाण्यामध्ये बुडवलं आणि त्याला त्याचा धडा शिकवला. म्हणून म्हणता टीट फॉर टॅट, जशास तसे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.